महाराष्ट्राच्या राजकारणात खूप काही घडतंय. पण कधीकधी एका छोट्या मतदारसंघाची गोष्ट पूर्ण राज्याचं चित्र समोर आणते. आज आपण बोलणार आहोत औसा मतदारसंघाबद्दल. हे फक्त एका निवडणुकीचं विश्लेषण नाहीये, तर भविष्यातल्या राजकीय रणनीतीसाठी एक एक केस स्टडी, एक ब्लूप्रिंट आहे. बघा, कुठल्याही जागेचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी तिथली माती, तिथलं पाणी आणि तिथल्या लोकांचा जगण्यासाठीचा संघर्ष समजून घ्यावा लागतो. औसाची कहाणी ही जमिनीशी, पाण्याशी आणि जगण्याच्या हक्काशी जोडलेली आहे. आणि हीच गोष्ट मतांच्या राजकारणाला एक नवी दिशा देते. आपल्या विश्लेषणाची सुरुवात याच कठोर वास्तवापासून होते. विचार करा, जेव्हा लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी एका टँकरसाठी 500 ते 700 रुपये मोजावे लागतात, तेव्हा निष्ठा आणि विचारसरणी या गोष्टी बाजूला पडतात. लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत तेच राजकारणाचं खरं केंद्र बनतं. औसा मतदारसंघातली ही पाण्याची भीषण टंचाई बदलाचा सर्वात मोठा आणि स्पष्ट संकेत होता. तर या विश्लेषणात आपण या 6 महत्त्वाच्या टप्प्यांवर नजर टाकणार आहोत. आपण थेट समस्येच्या मुळापासून सुरुवात करू, मग आकडेवारी बघू आणि एका ठोस कृती आराखड्यापर्यंत पोहोचू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, बदलाची आस. पाहूया औसाची राजकीय ओळख कशी होते आणि अलीकडच्या निवडणुकीतल्या बदलाचं महत्त्व काय आहे. हे बघायलाच हवं की हा बदल किती मोठा होता, कारण अनेक दशकांपासून औसा म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. पण 2024 मध्ये हे चित्र पूर्णपणे, अगदी नाट्यमयरित्या बदललं. आणि हा काही एका रात्रीत झालेला बदल नव्हता. यामागे अनेक वर्षांपासून साचलेल्या समस्या होत्या आणि म्हणूनच या बदलाची खरी कारणं शोधणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर आता आपण या भावनिक आणि ऐतिहासिक संदर्भातून थेट आकड्यांकडे येऊया. कारण म्हणतात ना, आकडे खोटं बोलत नाहीत, ते लोकांच्या निर्णयाची एक स्पष्ट कहाणी आपल्याला सांगतात. या आकडेवारीवर एक नजर टाकूया. मतदान झालंय जवळपास 69%, म्हणजे 2010 पेक्षा 3% जास्त. मतदानाची ही वाढलेली टक्केवारी ही अनेकदा एका शांत क्रांतीचं लक्षण असते. यातून हेच दिसते की मतदार जागा होता, सक्रिय होता आणि त्याला बदल हवा होता. हा बार चार्ट बघा. मतांच्या वाटणीतला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. भाजपला मिळाली 54.7% मतं आणि महाविकास आघाडीला 38.9%, म्हणजे जवळजवळ 16% फरक. हा खूप मोठा फरक आहे. यातून विजयाचं मोठं मार्जिन आणि समोरच्यासाठी आव्हान किती मोठं आहे हे दोन्ही स्पष्ट होतं. आणि आता हा एकच आकडा, 33,462. हे फक्त मताधिक्य नाहीये, हे एक लक्ष्य आहे. कोणत्याही राजकीय प्रतिस्पर्ध्यासाठी हे अंतर कमी करणं हेच मुख्य आव्हान आहे. प्रत्येक रणनीती, प्रत्येक डावपेच याच आकड्याभोवती फिरायला हवं. बरं, आता आकड्यांच्या पलीकडे जाऊ आणि त्यामागच्या का या प्रश्नाचं उत्तर शोधू. आपण इथे कुठल्याही वैयक्तिक नेत्याबद्दल बोलणार नाही, तर त्यामागची कारणं काय होती, तिथल्या व्यवस्थेतल्या समस्या काय होत्या आणि मतदारांच्या मनात नक्की काय चाललं होतं यावर लक्ष देऊ. कारण खरा बदल तिथूनच सुरू होतो. तर मतदारांच्या मनात काय होतं? त्यांच्या मुख्य तक्रारी होत्या पाण्याची भीषण टंचाई, त्यामुळे शेतीचं झालेलं नुकसान, तरुणांच्या हाताला काम नाही, बेरोजगारी आणि वरून वाढती महागाई, ज्यामुळे महिन्याचं बजेटच कोलमडत होतं. जेव्हा जगण्याचा संघर्ष इतका मोठा होतो तेव्हा पारंपरिक राजकीय निष्ठा मागे पडते. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या संघटनात्मक बाजूकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. जेव्हा स्थानिक पातळीवर पक्षयंत्रणाच कमकुवत असते, नेत्यांमध्ये गटबाजी असते, तेव्हा त्याचा थेट परिणाम लोकांपर्यंत पोचण्यावर होतो, त्यांचा विश्वास जिंकण्यावर होतो. आणि इथे तेच झालं. इथे एक खूप महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. कोणताही संवाद, विशेषतः राजकीय संवाद, हा प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा आदर करणारा असायला हवा. जेव्हा आपण माहितीपूर्ण आणि जबाबदार सार्वजनिक चर्चा करतो तेव्हाच आपण आपली घटनात्मक मूल्य जपतो. ही फक्त राजकीय गरज नाही, तर एका निरोगी लोकशाहीची ती खरी ओळख आहे. आत्तापर्यंत आपण समस्येचं विश्लेषण केलं. आता आपण उपायांकडे वळूया. राजकीय पुनरागमनासाठी एक संरचित, एक धोरणात्मक आराखडा कसा असू शकतो ते पाहूया. तर हा आहे चतुर्मुख सिद्धांत. आता हा काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हे राजकारणाकडे एकाच वेळी 4 वेगवेगळ्या अँगलने पाहण्यासारखं आहे. जसं 4 कॅमेरे लावलेत, जेणेकरून आपल्याला एक पूर्ण आणि स्पष्ट चित्र मिळतं आणि कोणतीही बाजू सुटत नाही. आणि हे आहेत ते 4 दृष्टिकोन. पहिला, निवडणुकीचा दृष्टिकोन, जिथे आपण आकडे आणि मतांचा गणित बघतो. दुसरा, संघटनात्मक, म्हणजे पक्षाची जमिनीवरची ताकद किती आहे हे तपासतो.
तिसरा कथानकाचा, म्हणजे लोकांच्या मनाला भिडेल असा संदेश कसा तयार करायचा. आणि चौथा संसाधनांचा, म्हणजे वेळ, पैसा आणि मनुष्यबळ याचं नियोजन. विजयाची इमारत उभी करायची असेल तर हे चारही स्तंभ मजबूत असायलाच हवेत. यातला हा जो कथानकाचा दृष्टिकोन आहे तो जरा समजून घेऊ. प्रचाराचं मुख्य कथानक जगण्याचा अधिकार या संकल्पनेवरच आधारित असायला हवं. जेव्हा आपण पाणी, रोजगार आणि सन्मानानं जगण्याच्या हक्कावर बोलतो तेव्हा तो संदेश थेट लोकांच्या काळजाला हात घालतो. स्थानिक लोकांच्या गोष्टी वापरल्या की या समस्यांना एक मानवी चेहरा मिळतो आणि लोक भावनिकरित्या जोडले जातात. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. ही रणनीती फक्त कागदावर न ठेवता जमिनीवर एका ठोस, वेळेचं बंधन असलेल्या कृती आराखड्यात कशी आणायची ते पाहूया. ही बघा, प्रचाराची एक टाईमलाईन. अगदी उमेदवार निश्चित करण्यापासून ते बूथ समित्या बनवणं, घरोघरी जाणं, जलदिलासा यात्रा काढणं आणि मतदानाच्या दिवसापर्यंत प्रत्येक टप्प्याचा एक स्पष्ट हेतू आहे. यातून हळूहळू पण निश्चितपणे एक गती निर्माण होते जी शेवटच्या टप्प्यात सर्वोच्च पातळीवर पोहोचते. आणि यातली ही भागीदारी खूप महत्वाची आहे. एक यशस्वी प्रचार तेव्हाच होतो जेव्हा स्थानिक उमेदवार आणि पक्षाचं केंद्रीय नेतृत्व यांच्यात एक चांगला ताळमेळ असतो. उमेदवाराने स्थानिक पातळीवर लोकांचा आवाज बनायचा आणि हायकमांडने त्याला ताकद आणि योग्य दिशा द्यायची. आजच्या या आधुनिक प्रचार पद्धतींमध्ये विश्वास हाच मूळ पाया आहे. याचा सरळ अर्थ आहे मतदारांच्या खासगी आयुष्याचा, त्यांच्या गोपनीयतेचा आदर करणं. भारताचे जे डेटा संरक्षण कायदे आहेत त्यानुसार लोकांची माहिती फक्त त्यांच्या संमतीनेच वापरली पाहिजे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी, विश्वास जिंकल्याशिवाय मतं जिंकता येत नाहीत. तर आता आपण समारोपाकडे आलो आहोत. आपण जे काही विश्लेषण पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया आणि ऑसममधील नेतृत्वाचा वेध घेऊया. आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न, लोकांच्या मूलभूत गरजांवर म्हणजे पाणी, उपजीविका आणि सन्मान यावर पुन्हा नव्याने लक्ष केंद्रित केलं तर मतदारांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होऊन एक नवीन राजकीय मार्ग तयार होऊ शकतो का? या प्रश्नाच्या उत्तरातच औसाचं आणि कदाचित महाराष्ट्राचंही भविष्य दडलेलं आहे. योग्य रणनीती आणि लोकाभिमुख दृष्टिकोनच बदलाचा मार्ग तयार करू शकतात. जर तुम्हाला असाच लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 0800-4204160 वर कॉल करा. राजकारणाच्या पलीकडचा उद्देश